नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अर्णव स्टोरूममध्ये आलेला असतो आणि तो पेटीमध्ये आता त्याला जे काही हवं आहे ते शोधत असतो. तेवढ्यातच तिथे मामी येते आणि म्हणत असते की अर्णवने माझी पेटी वरती का काढली आहे, त्याच्यामध्ये जी जुनी कात्रणं आहेत ती त्याच्या हाती लागायला नको. तेव्हा वल्लरी इथे घाबरलेली असते. वल्लरी पटकन अर्णवकडे जाते आणि त्याला विचारते, अर्णव, अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, मामी तू इथे? अगं मी ह्या पेटीमध्ये आपले जुने अल्बम शोधत होतो. आईचे अल्बम याच्यामध्येच आहेत ना जुने, ज्याच्यामध्ये तिचे फोटोज आहेत. तेव्हा वल्लरी म्हणत असते, का रे तुला सात्विकाताईंची आठवण येते का? आईची आठवण येते तुला? तेव्हा मामी म्हणते, अरे पण याच्यामध्ये ते अल्बम नाही आहेत. सगळे अल्बम आईंच्या रूममध्ये आहेत ना. तुला जर बघायचे होते तर आईंकडे जायला हवं होतंच. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मामी, मला माहिती होतं की या पेटीमध्ये आहेत म्हणून तर मी इथे आलो होतो ना. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, नाही रे राई, ह्याच्यामध्ये नाही आहेत. मलासुद्धा सात्विकाताईंची आठवण खूपच जास्त येते. तेव्हा इथे आता फाईल हातातून घेत असताना त्याच्यामध्ये जी काही कातरणं असतात, जी फाडून ठेवलेली असतात, ती आता खाली पडतात. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही रे काही नाही, ती कातरणं आहेत, ती कापून ठेवली होती ना. तेव्हा अर्णव आता त्यातलं एक कातरण उचलतो. त्याच्यामध्ये एका बाईचे फक्त डोळे दिसत असतात आणि एकामध्ये पूर्ण चेहरा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ही कोण आहे? तेव्हा वल्लरी म्हणत असते, जाऊ दे रे, हे जुने फोटोज आहेत, त्याबद्दल काही विचारू नको, नाहीतर उगाच तुला त्रास होईल. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की ही कातरणं आहेत ना, ही कातरणं बघितल्यानंतर जुन्या गोष्टी उगाचच आठवतात ना. कशाला उगाच बघतोयस ते? कसं आहे ना अर्णव, मलासुद्धा सात्विकाताईंची खूपच जास्त आठवण येते रे. तुला पण येते ना हल्ली त्यांची आठवण खूप? तेव्हा इथे अर्णवने जी कातरणं उचललेली असतात आणि जो त्या बाईबद्दल विचारत असतो, वल्लरी आता तिच्याबद्दल काहीच बोलत नाही. कारण उगाच इथे अर्णवला जर काही सत्य कळलं तर ती धोक्यात येऊ शकते, हे तिला बरोबर माहिती असतं. म्हणून इथे आता अर्णवच्या आईचं सात्विकाचं नाव ती मुद्दामून घेत असते आणि अर्णवला या गोष्टींपासून आता डिस्ट्रॅक्ट करत असते. तेव्हा ती म्हणत असते की अर्णव, अरे तुला फोटोज बघायचे आहेत ना, आईंच्या रूममध्ये जा, त्यांच्याकडे आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आता नको, खूप उशीर झाला आहे ना, उद्या सकाळी मी आजीला विचारतो आणि मग तिच्याकडून मी अल्बम घेईन, तेव्हा हे सगळं मी उचलून ठेवतो. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही नको, मी हे सगळं उचलते. अर्णव म्हणतो, शुअर? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हो शुअर, मी सगळं उचलेन ना. तेव्हा अर्णव आता गेल्यानंतर वल्लरी म्हणत असते की ही सगळी जी काही जुनी गोष्ट आहे ना, ती अर्णवच्या समोर येता कामा नये, नाहीतर आत्तापर्यंत मी जे काही करण्याचा प्रयत्न केला आहे सगळं माझ्या हातातून निसटून जाईल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी आलेली असते आणि आपल्या आईला, सुप्रियाला मिठी मारते आणि म्हणत असते, आई खरं सांगू का, तुला भेटून ना मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, आई तू आहे ना, आम्हाला आवडते तशी आमटी बनव, मला तुझ्या हातची आमटी खायची आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो बाई हो, आणि काय गं इशू, किती वाढली आहेस गं तू, किती बारीक झाली आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं जगातल्या सगळ्या आयांना आपली मुलं बारीक झालेलीच का दिसतात, कधीतरी जाडीसुद्धा दिसायला हवी आहेत ना. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, मग आता तू इथे आली आहेस ना, आता तू इथे बढिया बढिया जेवण बनव आणि मला खायला दे, मला आता जाडं व्हायचं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्हाला दोघींना जे जे आवडतं ना ते सगळं बनवून मी तुम्हाला जेवायला देणार आहे, कळलं का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की आई मी काय बारीक वगैरे झालेली नाही आहे, मी अगदी बरोबर आहे, नाहीतर तू आता इथे बढिया बढिया जेवण बनवशील आणि मला खायला घालशील आणि उगाच मला तू जाडं करशील, मी आहे ती बरोबर आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, काय गं इशू, तुलासुद्धा तुझ्या अर्णव सरांसारखं काही डाएट करायचं आहे का, जाडं व्हायची भीती वाटते तुला. तेव्हा इथे अर्णवचा विचार निघाल्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते, काय ताई तू पण कुणाचं सकाळ सकाळ नाव घेतलंस, त्या भडकूचंचं, आता दिवस खराब जातोय की काय. त्यानंतर इथे आता सुप्रिया म्हणत असते, इशू अगं मी काल ना त्या अर्णव सरांना बघितलं ना, तेव्हापासून मी विचार करते की यांना मी कुठे बघितलं आहे. आणि तेव्हा मला आठवलं, तेव्हा त्यांना इंदोरमध्ये असताना सगळेजण तो व्हिडिओ बघतात आणि इथे ईश्वरीला आणि नम्रताला इंदोर सोडावं लागतं. हे सगळं आता बघितल्यानंतर इथे आता सुप्रियाला आठवतं की त्या व्हिडिओमुळेच ईश्वरीला आणि नम्रताला इंदोर सोडून इथे मुंबईमध्ये यावं लागलेलं असतं.
पण इथे सुप्रिया स्वतःच्या तोंडाने म्हणते, पण तो माणूस तसा वाईट नाही आहे गं. म्हणजे ते म्हणतात ना, आता काही सेकंदाची व्हिडिओ माणूस नक्की कसा आहे हे सांगू शकत नाही. मी उगाच त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला होता. पण मी खरं सांगते, माणूस मनाने खूप चांगला आहे. म्हणजे इज्जत देणारा, लोकांची रिस्पेक्ट करणारा, त्यांना मदत करणारा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझा जो काही गैरसमज झाला होता ना, तो अगदी दूर झाला आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, बरं बास बास, किती ते कौतुक करायचं त्यांचं. आई तुला माहिती नाही आहे, एकदा का भडकले ना की मग भडकूचंद होतात भडकूचंद. समोरच्या माणसाला खायला सुटतात. अगं खूप ओरडतात ते. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, अगं इतक्या लहान वयेमध्ये त्यांनी इतका मोठा बिझनेस सुरू केला आहे, बरोबर की नाही. मग आता लोकांबरोबर तसं वागावंच लागतं ना. बिझनेस पुढे वाढवायचं नाही आहे का त्यांना, की बंद करायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही, तसे ते चांगलेच आहेत, अंगावरती येतात पटकन, पण सांभाळूनसुद्धा घेतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, माझं लॉकेट नाही का. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, अगं हो इशू, लॉकेट कुठे आहे तुझं. आल्यापासून मी बघते तुझ्या गळ्यामध्ये तुझं लॉकेटच नाही आहे. हे बघ इशू, किती वेळा सांगितले तुला, ते लॉकेट गळ्यामध्ये ठेवत जा, काढू नकोस म्हणून, तरीसुद्धा काढून ठेवलंस. तेव्हा इशू म्हणते, अगं आई, रेल्वेमधून त्याचबरोबर बसमधून कोणी खेचू नये, पडू नये म्हणून ते काढून ठेवले, अलमारीमध्येच आहे, जपून ठेवले ते मी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अगं मी तुला किती वेळा सांगितलं, ते लॉकेट तुझ्यापासून लांब करू नकोस. ते लॉकेट आहे ना, जरी पण हरवलं ना तरी ते तुझ्याकडे परत येणार, ते कधीच तुझ्यापासून दूर होणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं आई नको काळजी करू, ते लॉकेट मी व्यवस्थित जपून ठेवले आणि ते मी गळ्यातच घालणार होते. तेव्हा इथे नम्रता जाते आणि ते लॉकेट आता स्वतःहूनच घेऊन येते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई ते बघ, ते लॉकेट आहे ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगदी बरोबर, दे नमू हे लॉकेट माझ्याकडे. हे लॉकेट आता मी स्वतः तुझ्या गळ्यामध्ये घालते, तुला काढायची काय गरज होती. अजिबात ते लॉकेट आहे ना तुझ्यापासून दूर नको करूस, कारण हे लॉकेट म्हणजे तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. ते नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, कळलं का तुला. तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, की आई अगं कशाला तू एवढी काळजी करतेस. हे लॉकेट थोडे दिवसच काढून ठेवलं होतं, नाहीतर ते इशूच्या जवळच होतं, हो की नाही इशू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई तू म्हणतेस ना तसंच, ते लॉकेट मी माझ्यापासून कधीच दूर नाही केलं आणि हे जे काही केलं ना ते लॉकेटसाठी तर केलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, म्हणजे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही, ते लॉकेट घे आणि माझ्या गळ्यामध्ये घाल. तेव्हा नम्रताने आणलेलं लॉकेट इथे आता सुप्रिया आपल्या हाताने इथे ईश्वरीच्या गळ्यात घालत असते. ईश्वरीसाठी ते खूप स्पेशल असतं, कारण तिच्या आईवडिलांचा तो आशीर्वाद असतो. तेव्हा इथे नम्रता आता त्यांच्याकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, की एक गोष्ट लक्षात ठेव इशू, हे लॉकेट आहे ना, हे नेहमी तुझ्या गळ्यामध्ये ठेवायचं. अगं हे लॉकेट तुझ्या गळ्यात असेल ना, तर कुठलंही कठीण संकट, कुठलंही वाईट संकट तुझ्यावरती येणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होईल, कळतंय का तुला. तेव्हा इथे इशूला आता तिने स्वतःच्या हाताने ते लॉकेट घातलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, की हे लॉकेट नेहमी तुझ्या जवळ ठेवायचं, तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे तो, आणि जरी हरवलं ना तरीसुद्धा हे लॉकेट तुझ्याकडे परत येणारच. तेव्हा इथे आता लॉकेटबद्दलची माहिती देऊन झाल्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते, आई अगं हे लॉकेट नेहमी माझ्या जवळच असतं, तू नको काळजी करू, ते काही हरवणार वगैरे नाही आहे. आता मी व्यवस्थित ते ठेवलं होतं जेणेकरून हरवू नये म्हणून, पण आता तू सांगितलेस ना, मग आता हे लॉकेट मी माझ्यापासून अजिबात दूर होऊ देणार नाही आहे. त्यानंतरला इकडे आता ईश्वरी आपल्या आईला लगेचच मिठी मारते. तेव्हा नम्रता म्हणते, आई मी पण, आणि ती आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेते. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणत असतात, की बघतेस ना आई, अगं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली इच्छा काय आहे, ईश्वरी आणि अर्णवचं लग्न व्हावं अशी आपली इच्छा आहे. आणि बघ ना अगं, लग्नाची बोलणी करायला आपल्याला इंदोरला सुद्धा जावं लागणार नाही आहे, कारण ईश्वरीची आई मुंबईमध्येच आली आहे. मग मला तर वाटतं की आपण आता लवकरात लवकर अर्णवच्या आणि ईश्वरीच्या लग्नाची बोलणी जाऊन आता त्या ईश्वरीच्या आईजवळ करायला हवी आहे, म्हणजे इंदोरला जावं लागणार नाही ना. तेव्हा इकडे आजी म्हणते, की विक्रांत मला पण तेच वाटतं रे, म्हणजे आता बघ ना, अर्णव आणि ईश्वरीचं लग्न हा काय फक्त योगायोग नाही आहे, तर दैवी संकेत आहे. आपली जी इच्छा आहे ना, तीच इच्छा देवाची सुद्धा आहे. अरे म्हणून तर इथे ईश्वरीची आई इथपर्यंत आली की नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात, मग आपण एक काम करूया का, लवकरात लवकर जाऊया का लग्नाची बोलणी करायला.
तेव्हा इथे आजी म्हणत असते, मला माहिती आहे ना, म्हणून तर ही सगळी तयारी केली आहे. त्यानंतर दोघेजणं छान हसत असतात, गंमत जम्मत करत असतात. कारण अर्णवबरोबर ईश्वरीचं लग्न करण्याची त्या दोघांना खूपच जास्त आता घाई लागलेली असते. आणि म्हणूनच इथे आजी आणि विक्रांत मामा दोघेजणं फक्त ईश्वरी आणि इथे अर्णव या दोघांच्या लग्नाबद्दलच बोलत असतात आणि मनातल्या मनात आनंदी होत असतात. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि तो म्हणत असतो की गुड मॉर्निंग आजी, मामा गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करून झाल्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की आजी, अगं आईचं ते जुनं अल्बम तुझ्याकडे आहे ना? तेव्हा आजी म्हणते, हो रे, माझ्याकडेच आहे. तुला हवं होतं का? देऊ का मी तुला बघायला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मी जस्ट विचारत होतो. ते तुझ्याकडे आहे ना? व्यवस्थित आहे ना? म्हणजे काही पानं वगैरे निघाली नाही आहेत ना? तेव्हा इथे आजी म्हणते, नाही रे, अगदी व्यवस्थित आहे. तुला जर हवं असेल तर सांग, मी तुला बघायला देते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी, आधी तुझ्याकडे राहू दे, मी संध्याकाळी आल्यानंतर तुझ्याकडून घेतो. मला जरा तो अल्बम बघायचा आहे, बाकी काही नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता आजी म्हणत असते की अर्णव, अरे माझं ना तुझ्याकडे एक काम होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय काम? तेव्हा आजी म्हणत असते, अरे काल त्या ईश्वरीच्या आईने आपल्याला एवढी छान मिठाई दिली आणि आपण त्यांना काहीच दिलं नाही रे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी आता हे काय नवीन? आता त्यांनी आपल्याला काहीतरी दिलं आहे मिठाई, म्हणून आपण त्यांना नेऊन द्यायची की त्यांना वाटेल आपण त्यांना दिलं म्हणून ते पुन्हा आपल्याला देणार, मग परत आपण त्यांना काहीतरी द्यायचं का? तेव्हा इथे आजी म्हणते, अर्णव, अरे असं नसतं रे चिंटो. आता त्यांनी आपलं तोंड गोड केलं की नाही? पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला काहीतरी दिलं आहे, मग आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यायला हवं ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आजी, मला तिथे जाण्यामध्ये ना अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तू सुरेशला सांग. तेव्हा आजी म्हणते, त्या ईश्वरीच्या आईने सुरेशला मिठाई दिले की तुला दिले मिठाई? मग आपण आपल्या ड्रायव्हरला तिथे पाठवायचं का? ते कसं दिसतं? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, आजी, मला तिथे जाण्यामध्ये इंटरेस्ट का नाही आहे तुला बरोबर माहिती आहे. कारण तिथे ती इंदोर असेल, मी सिंदोर असेल आणि मला तिचं तोंड बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, नकोच बघू अजिबात, काही गरज नाही आहे तिचं तोंड बघायची. ती जर समोर आले ना तर तोंड फिरव दुसरीकडे, पण अजिबात तिच्या तोंडाकडे बघू नकोस, बोलू नकोस तिच्याशी अजिबात, कळलं का तुला? सरळ बाजूने निघून जा, तिच्या आईला ही मिठाई दे, थँक्यू म्हण आणि लगेचच निघून ये, कळलं तुला? तेव्हा तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी मिठाई घेतो आणि ती मिठाई मी त्यांना देईन. तेव्हा इथे आजी म्हणत असते, मिठाई घ्यायची अजिबातच गरज नाही आहे, मिठाई आम्ही घेऊन आलोत ना. तेव्हा आजी अर्णवकडे मिठाईचा बॉक्स देते. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे सगळी तयारी करून ठेवली आहे का तुम्ही लोकांनी? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी एक काम करतो आता, ऑफिसला कंपनीला टाळा मारतो आणि एक कुरिअरचा आता ऑफिस तयार करतो, म्हणजे कुरिअर मी घेऊन जातो, ते त्यांच्या घरी पोहोचवतो, हो की नाही? तेव्हा आजी म्हणते, काय रे चिंटू, असं काय बोलतोयस तू? तेव्हा अर्णव चिडचिड करतो, पण शेवटीला ते पार्सल आता घेऊन जातो. तेव्हा मामा म्हणतात, ठीक आहे ना, अगं चिडचिड केली आपल्या अर्णवने, पण शेवटीला पार्सल तर घेऊन गेलं ना. तेव्हा इथे आजीला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो. लवकरात लवकर इथे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न व्हावं आणि ती सून म्हणून घरी यावी अशी त्या दोघांची इच्छा असते. पण इथे आता मामीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि मामी म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा तुमचं हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. ईश्वरी या घरची सून कधीच होणार नाही असं इकडे आता मामी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो जयू आत्या म्हणत असते की अगं वहिनी इकडे ये ना, इकडे ये, इथे बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अहो काय बोलायचं आहे तुम्हाला ताई, म्हणजे तुम्ही मला इथे इंदोरवरून बोलून घेतलं, त्यानंतर इथेसुद्धा मला बाजूला घेऊन बोलताय, काय झालं आहे काय? तेव्हा इकडे जयू आत्या म्हणत असते, अगं वहिनी मुलींसमोर मी नाही बोलू शकत ना, म्हणून मी तुला इथे बोलावले. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण काय बोलायचं काय एवढं तुम्हाला? तेव्हा जयू आत्या म्हणत असते, वहिनी तू मला सांग, राकेश तुला कसा वाटतो? तेव्हा ती म्हणते, आहे गं, राकेश बरा आहे, म्हणजे सज्जन माणूस आहे, पण का तुम्ही असं का विचारताय त्यांच्याबद्दल? तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, कारण अगं मला राकेश आहे ना, तो आपल्या इशूसाठी खूप आवडतो, आपल्या ईश्वरीसाठी कसा राहील? अगं खूप चांगला माणूस आहे, गरिबांची मदत करणारा आहे आणि वकीलसुद्धा आहे. आपल्या ईश्वरीलासुद्धा तो आवडतो गं. तिच्या एका मैत्रिणीची केस ती यांच्याकडेच घेऊन आली होती. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, नाही तसा माणूस सज्जन आहे, अहो पण आपल्या इशूपेक्षा थोडा मोठा नाही का वाटत?
खूपच जरा मोठा वाटतो. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते, अगं मग काय झालं, म्हणजे आता पूर्वीच्या काळात नाही का मुलींपेक्षा मुलं 10-12 वर्षांनी मोठी असायची, मग तेव्हा काही लग्न व्हायची नाहीत का? अगं पण कसं आहे, मुलगा खूप चांगला होता आणि आपली इशू त्याला आवडते सुद्धा आणि आपल्या इशूला सुद्धा तो आवडतो असं मला वाटतं. कारण इशूच तर त्यांना इथे घेऊन आली आहे ना आपल्याकडे भाडे करू म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का, पण कसं आहे इशूला स्पष्टपणे विचारलेलं चांगलं आहे हो, म्हणजे मुलगा तसा चांगला आहे, माणूस म्हणून सज्जन आहे, त्याबद्दल काही वादच नाही. कारण इंदोरमध्ये असताना माझी आणि ईश्वरीची मदतसुद्धा त्यांनीच केली होती. पण कसं आहे ना, ईश्वरीला विचारलं पाहिजे, यांच्याशी सुद्धा बोललं पाहिजे ना. कारण आपल्या नमूबद्दल जे काही घडलं होतं ना, नमूबद्दल माहिती आहे ना तुम्हाला, तिचं लग्न मोडलं होतं, तेव्हापासून हे अगदी आता एक पाऊलसुद्धा अगदी व्यवस्थित फुकून फुकून टाकतायत. तेव्हा आधी त्यांना विचारलं पाहिजे. त्यांना विचारल्यानंतर त्यांचं जे काही मत असेल ना त्याच्यावरूनच आपण ठरवू. तोपर्यंत तुम्ही कुणाला काही बोलू नका. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, मग मी राकेशबरोबर बोलून घेऊ का? तेव्हा सुप्रिया म्हणते, कशाला, त्यांच्याबरोबर सुद्धा बोलू नका, आधी ह्यांच्याबरोबर बोलूया, त्यांचं काय मत आहे ते ऐकून मग तुम्ही राकेशबरोबर बोला, आधी सध्या तरी काहीच बोलू नका असं मला वाटतंय. तेव्हा राकेश त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतो आणि राकेश म्हणतो की चला आता भावी इथे सासरे बुवा तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मलासुद्धा काहीतरी छक्का हा मारायलाच हवा, डायरेक्ट सिक्सरच मारायला हवा, त्याशिवाय काही गोष्ट आता इथे बनणार नाही आहे. चला बढिया आहे, काम तर करावंच लागणार. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो वल्लरीने फोन केलेला असतो, तो म्हणजे लावण्याला. ती लावण्याला म्हणत असते की लावण्या काय करतेस तू? ती म्हणते कामात आहे, बोला ना. तेव्हा वल्लरी म्हणते हातातली सगळी कामं सोड आणि आता मी जे काही सांगते ना ते ऐक आणि तेच काम कर. तेव्हा इकडे लावण्य म्हणत असते की काय बोलताय तुम्ही मामी, मला खूप कामं आहेत. तेव्हा मामी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, हे खूप महत्त्वाचं काम आहे. कारण माझ्या आगाऊ सासूने आणि बावळट नवऱ्याने ना एक मूर्खपणाचं काम केलं आहे. त्यांनी आपल्या अर्णवकडे मिठाई दिली आणि त्यांना सांगितलं की आता ईश्वरीच्या घरी जा म्हणून. तेव्हा इथे ईश्वरीच्या घरी जायला सांगितलं. हा निरोप दिल्यानंतर लावण्य म्हणते, का, पण कशासाठी? कारण ईश्वरीची आई आली आहे ना इंदोरवरून, तेव्हा त्यांच्यासाठी मिठाई पाठवली आहे, कळते का तुला? काहीही झालं तरीसुद्धा अर्णव ईश्वरीच्या घरी जाता कामा नये आणि आता ही तुझी परीक्षा आहे असं समज. या परीक्षेत जर तू पास झालीस ना तर आता आमच्या घरामध्ये सून म्हणून तूच येशील अर्णवबरोबर लग्न करून, कळतंय का तुला? काहीही झालं ना तरीसुद्धा अर्णव त्या ईश्वरीच्या घरी जाता कामा नये असं म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणत असते की वा वल्लरी वा, आता लावण्याला हे काम दिलेस ना तू, ती आता हे काम अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करणार हे आता तिला माहितीच असतं. त्यामुळे इथे लावण्य म्हणते काही झालं ना तरीसुद्धा यार त्या ईश्वरीकडे जाता कामा नये आणि ती स्पॅमला म्हणते की जेवढे किती तुझ्याकडे डिझाईन्स आहेत ना ते सगळे डिझाईन्स तो आत्ताच्या आत्ता इथे अर्णवला मेल कर. तेव्हा ती म्हणते किती करू, पण भरपूर आहेत माझ्याकडे. तेव्हा लावण्य म्हणते सगळेच कर, सगळे डिझाईन्स ARला तू मेल कर, म्हणजे ते बघता बघता आणि ते फायनल करता करता 2 तास तरी गेले पाहिजे. मग नंतर काय करायचं आहे ना ते मी बघून घेईन. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता लावण्य अर्णवला जास्तीत जास्त बिझी कसं ठेवता येईल याचा विचार करत असते. त्याचबरोबर इथे सुप्रिया आता आली म्हटल्यानंतर स्वयंपाक तर तीच करणार. तेव्हा ईश्वरी तिला तयारी करून देत असते. ती म्हणते की आई मी तुला इथे इडलीची चटणी बनवून देते, पण फोडणी मात्र तूच द्यायच्या, तू जशी देतेस तशी, खूपच जास्त बढिया. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो गं बाई ठीक आहे, आता मी आली आहे ना, आता फक्त छान छान पदार्थ बनवणार आणि तुम्हाला खायला देणार. तेव्हा इकडे आता सुप्रिया बोलता बोलता ईश्वरीला प्रश्न विचारते की तुला राकेश कसा वाटतो? राकेश खूपच सज्जन माणूस आहे ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो राकेशजी चांगले आहेत, राकेशजी आहेत ना लोकांची मदत करतात, गरिबांना खूप आदर वाटतो ग त्यांचा आणि मलासुद्धा त्यांच्याबद्दल आहे ना आदरच वाटतो. तेव्हा माणूस म्हणून ते चांगले आहेत, तुला कसे वाटतात? ईश्वरी म्हणते ठीक आहे, असे मला काही आवडतात असे नाही, फक्त मला त्यांचा आदर वाटतो एवढंच. तेव्हा इकडे आजकालच्या काळामध्ये अशी कुठे लोकं असतात ना, कमी लोकं बघायला मिळतात जी स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता फक्त दुसऱ्यांना निस्वार्थीपणे मदत करत असतात. अशी माणसं खूपच कमी ठिकाणी बघायला मिळतात, नाही का इशू? तेव्हा
ईश्वरी म्हणते, हो ना आई, पण मी खरं सांगू का, राकेशजी खरंच खूप चांगले आहेत. लोकांच्या मदतीला सातत्याने धावून जात असतात. नको जरी म्हटलं ना तरी पण मदत करत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की माणूस तसा चांगलाच आहे. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते आपल्या मनामध्ये की ईश्वरीकडे बघून असं वाटत नाही आहे की तिला राकेश आवडत असतील म्हणून. म्हणजे त्यांच्याबद्दल तिला एक आदर आणि रिस्पेक्ट वाटतोय, पण तिला आवडत असतील असं काही मला वाटत नाही आहे. तेव्हा सुप्रिया खरं तर ईश्वरीच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे खरोखर इशूला इथे राकेश आवडतो की फक्त आपलं तो चांगला माणूस आहे म्हणून त्याच्याबद्दल आदर वाटतो, हे तिला जाणून घ्यायचं असतं. पण ईश्वरीच्या बोलण्यातून तिला आता ही गोष्ट क्लिअरच होत नाही की तिला इथे राकेश आवडतो की नाही ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवबरोबर बोलण्यासाठी आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की दादा, आपली जी मीटिंग झाली होती ना, त्याचे जे काही अपडेट आहेत ते सगळे तुला मी मेल केलेले आहेत. कामाबद्दलच दोघंजण आता बोलत असतात आणि त्यानंतरला इथे आकाश जायला निघत असतो. तेवढ्यातच आकाश म्हणत असतो की दादा, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आजीने मला तुला एक निरोप द्यायला सांगितला होता. म्हणजे तुला रिमाइंड करायला सांगितलं होतं की आज तुला कुठेतरी बाहेर जायचं आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि मी जाणार आहे. त्याला आठवतं सकाळी इथे आजीने त्याच्याकडे मिठाई दिलेली असते आणि त्याला बाहेर जायला सांगितलेलं असतं, म्हणजे ईश्वरीच्या आईकडे जायला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव आता जाणार आहे ही गोष्ट लावण्याला सुद्धा कळलेली असते. लावण्य म्हणत असते की यार, मी तुला आहे ना मीटिंगचे सगळे अपडेट तुला मेल केलेले आहेत, थांब मी तुला दाखवते. तेव्हा इकडे अर्णव आता म्हणतो की लावण्या, मला इथे मेल ओपन करता येतात, कम्प्युटर लॅपटॉप मला ओपन करता येतो, तू कशाला दाखवतेस मला, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते यार, अरे पण मीटिंग आहे ना तुझी. तेव्हा इथे मीटिंग उद्या आहे ना. ती म्हणते की नाही, आजच मी मीटिंग ठेवली आहे. तेव्हा अर्णव विचारतो की तू कुणाला विचारून मीटिंग ठेवली आहेस, मला थांबता येणार नाही आहे कारण मला बाहेर जायचं आहे, मी काही थांबणार वगैरे नाही, असं अर्णवने आता स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, अर्णव म्हणतो की गोष्टी ठरवताना तू मला विचारतेस का, नाही ना, माझं पर्सनल काम आहे, मला बाहेर जावंच लागणार आहे. आणि तर अर्णव म्हणत असतो की त्या ईश्वरी देसाईला माझ्या प्रोफेशनल कामामध्ये अजिबात महत्त्व नाही आहे, कळलं का. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते की काही गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून त्या आपल्यासाठी स्पेशल असतात, काही गोष्टी आपल्याला मिळत नाही म्हणून त्या आपल्यासाठी स्पेशल असतात. आणि म्हणूनच ईश्वरीने सात्विक फॅशनची आठवण आपल्याजवळ जपून ठेवलेली असते.